नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. खरं तर बदलापूर प्रकरणानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाविकास आघाडीकडनं सुद्धा काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आलं होतं. बदलापूरची घटना तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. 2 चिमुकल्या मुलींवर बदलापूरमध्ये एका शाळेमध्ये अत्याचार करण्यात आला होता आणि त्यानंतर बदलापूरकरांचा संताप हा उफाळून आला होता. बदलापूरकरांनी रेल्वे ट्रॅक आहे, रेल्वे मार्ग आहे तो सुद्धा रोखून धरला होता आणि त्यानंतर शाळेमध्ये सुद्धा जे पालक आहेत, जे आंदोलक आहेत ते गेले होते आणि काही प्रमाणात तोडफोड सुद्धा झाली होती. हे सगळं प्रकरण सुरू असताना आता अनेक आंदोलकांवर गुन्हे देखील दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. रेल्वेचं जे आंदोलन केलं, रेल्वे ट्रॅक ज्यांनी अडवले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्याचबरोबर शाळेमध्ये जे पालक गेले होते, जे आंदोलक गेले होते त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करायला सुरुवात झालेली आहे. हे सगळं सुरू असताना आता एका पत्रकार महिलेवर देखील गुन्हा दाखल झालेला आहे. त्या शाळेमध्ये वार्तांकन करायला गेल्या होत्या. वार्तांकन करत असताना त्या तिथे उपस्थित होत्या आणि त्यानंतर आता सीसीटीव्ही असेल किंवा इतर गोष्टींच्या आधारे त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आले आणि त्यांच्यावर सुद्धा दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सर्व स्तरातून प्रश्न विचारले जात आहेत, की वार्तांकन सुद्धा करायचं नाही का? एका घटनेच्या ठिकाणी पत्रकारांनी जायचं नाही का? हा पत्रकारांवर दबाव आहे का? असे सुद्धा प्रश्न उपस्थित केले जातात आणि आपल्या सोबत या सगळ्या घटनेवर बोलण्यासाठी श्रद्धा ठोंबरे आहेत, ज्या बदलापूरच्या त्या ठिकाणी, त्या शाळेच्या ठिकाणी होत्या आणि तिथे त्या वार्तांकन करत होत्या. त्या बदलापूरमधल्या एका न्यूज चॅनलला काम करतात, एका न्यूज पोर्टलला काम करतात आणि त्यांच्यावर आता हा सगळा दंगलीचा गुन्हा दाखल झालेला आहे. आपण श्रद्धा यांच्याकडनं या संदर्भातली सगळी माहिती घेणार आहोत. श्रद्धा, तुमचं स्वागत आहे मुंबईमध्ये. जसं आपण सुरुवातीला म्हटलं, की तुम्ही तिथे त्या धन्यवाद. शाळेमध्ये गेला होता, त्याच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे. हं, तुम्ही तिथे रिपोर्टिंगसाठी गेला होतात. नेमकं हं. त्या दिवशी त्या शाळेमध्ये काय घडलं? आम्ही ते सगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत. तुम्ही आता तिथे होतात उपस्थित, तुम्ही तिथे हं. रिपोर्टिंग करत होता. नेमकं काय घडलेलं आहे आणि कशामुळं तुमच्यावर थेट दंगलीचा गुन्हा दाखल झालेला आहे? अ, हे आंदोलनाच्या दिवशी काय झालंय सांगण्याच्या अगोदर थोडी पार्श्वभूमी सांगेल मी, की ज्या दिवशी या संदर्भात एफ-आय-आर दाखल केली गेली पोलीस स्थानकामध्ये, अर्थात सगळ्यांना हं. ठाऊक आहे, की बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात एफ-आय-आर दाखल केली जात नव्हती. जवळपास 11 ते 12 तास त्या पालकांना तिथे थांबवलं गेलं होतं. आम्ही स्वतः त्या ठिकाणी होतो. मी स्वतः त्या पदाधिकाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि माहिती होतं ही घटना काय हं. चालू आहे. त्यानंतर 2-3 माध्यमांना बातम्या लागल्या, परंतु स्थानिक लेव्हलला आपण बातमी फ्लॅश केली. थोडी सविस्तर ही बातमी होती. मी बातमी देताना ती थोडी सविस्तर हं. मांडली. काय प्रकरण झालं, काय झालं, हं. काय नाही. त्याच्यानंतर खरं हं. तर या प्रकरणाला सुरुवात झाली आणि सगळ्यांचा दबाव यायला सुरुवात झाला. खरं तर त्या शाळा प्रसारक मंडळावरती जसं म्हणजे भाजपाचे सुद्धा अनेक नेते आहेत. सो हं. ते असं माहिती असताना सुद्धा बऱ्याच जणांचे कॉल वगैरे आले. हे सगळं झालं त्याच्यानंतर वारंवार आम्ही खरं तर याचा पाठपुरावा करत होतो. सगळ्या जे काही अपडेट आहे म्हणजे बऱ्याच महिला पदाधिकारी भेट घेत होत्या. त्यांचे कुटुंबीय होते जे हं. भेट घेत होते. सो आम्ही त्या ठिकाणी जात होतो पोलिस स्टेशनला. हे झाल्यानंतर ज्या हं. दिवशी 19 तारखेला डी सरांनी एक पोलिस स्टेशनला बैठक घेतली आणि डी सरांनी सांगितलं होतं ॲक्चुअली आंदोलन करू नका करून. परंतु हं. ज्याप्रमाणे ठरलं होतं की 20 तारखेला सगळे जमणार होते आणि खरं तर सर्वसामान्यांचंच हे आंदोलन होतं कारण की आम्ही स्वतः त्या ठिकाणी होतो. कोणीही पॉलिटिकल हं. बॅकग्राऊंड तिथे काहीही नव्हतं. तर तिकडे हं. सर्वसामान्यांचं सकाळपासून 20 तारखेला हं. सकाळपासून मॉब जमायला, पालक जमायला सुरुवात झाली. शाळेच्या आवारात सुरुवातीला सगळ्यात पहिले 6:30 वाजता 6:30 ते पावणे 6च्या दरम्यान मी वार्तांकन करायला सुरुवात केलं. कारण की पालक त्या ठिकाणी जमले होते. बरेच हं. पोस्टर्स हातात होते तरुणांच्या. तर तिथून मी सुरुवात केली. तो प्रतिक्रिया घ्यायला हं. सुरुवात केली. पालकांचा हं. मॉब जास्त जमायला हं. सुरुवात झाला. त्याच्यानंतर जवळपास 9:30-10च्या दरम्यान एसीपी अंबरनाथचे सुरेश वराडे म्हणून होते. पालकांचं त्यांच्या मते हं. आम्हाला बघून पालकांचा आक्रोश जास्त वाढत होता. त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं, की हं. आता तुम्ही बंद करा. जे काही वार्तांकन करताय ते हं. बंद करा. पोलिसांना हं. सहकार्य म्हणून मी वार्तांकन करणं त्या ठिकाणी बंद केलं. माझ्यासोबत काही सहकारी होते त्यांनी हं. सुद्धा बंद केलं. तसं असताना सुद्धा हं. त्याच्यानंतर आम्ही स्वतः पोलिसांसोबत होतो. माझ्याकडे त्याचे व्हिडिओज सुद्धा आहेत प्रॉपर. सो मी स्वतः पालकांना सांभाळायला म्हणजे आक्रोश करू नका वगैरे सांभाळायला, समजवण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर झालं असं, की हं. रेल्वे स्थानकावरती हा काही मॉब त्या ठिकाणी गेला. तिथे जाऊन एक हं. 10-15 मिनिटं मी वार्तांकन केलं. पण मला शाळेकडून फोन आला एक पालकांच्या इथून हं. म्हणजे एक दक्षता तांबे म्हणून आहेत. बाल हक्क हं. समितीवरती खरं तर ते आहेत. त्यांचा फोन आला, की "तू लगेच ये शाळेच्या इथे." सो मी तिथून रेल्वे स्थानकावरून लगेच इथे शाळेवरती आली. आम्हाला ऑडिटोरियम हं. रूममध्ये घेऊन जाण्यात आलं. शाळेच्या आतमध्ये हं. असलेल्या. तेव्हा माझ्यासोबत हं. पालक होते. स्वतः एसीपी सर होते. डीसीपी सर या शाळेमध्ये होते. आम्ही हं. ऑडिटोरियम रूममध्ये गेलो. त्यावेळी झालं असं, की पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होतो. 8 ते 10च पालक होते, परंतु ते पण समजण्या पलीकडे होते. तो हं. एसीपी सरांचं असं झालं, की तू समजव करून. सो त्याचा सुद्धा माझ्याकडे एक व्हिडिओ हं. आहे. एसीपी सर माझं नाव घेतायत आणि ते मला हं. समजवायला सांगतायत. हे सगळं झालं. मी हं. जवळपास 2-2.5 तास त्या ऑडिटोरियम रूममध्ये होती.
पालक हं, त्याच्यानंतर पूर्ण बाहेर जो मॉब जमला होता त्यांनी शाळेची तोडफोड करायला सुरुवात केली. हं, एसीपी सर त्या ठिकाणाहून शाळेमध्ये हं, गेले मग. तिथून त्यांनी मला हं, फोन केला, की "तू पालकांना विचार, की जर आपण व्हिडिओ कॉलद्वारे समजूत काढली तर चालेल का?" पालक नाही म्हणाले. पालक पण हं, तिथून बाहेर पडले. या सगळ्यानंतर सुद्धा मी शाळेच्या आतमध्येच होती. त्यांनी जो माझ्यावरती गुन्हा हं, दाखल केलाय किंवा त्यांनी जी मला नोटीस पाठवली आहे गुन्हे शाखेकडून, त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केले, की मी हं, पोलिसांवर दगडफेक केली आहे, मी शाळेवर दगडफेक केली आणि मी तिथून पळ काढलाय. जर मी पळ काढला तर हं, मी एसीपी सरांसोबतच होते त्यावेळी. हं, हा सगळा प्रकार खरं तर त्या दिवशी झाला आणि जाधव सर म्हणजे एपीआय दत्तात्रय जाधव ज्यांनी माझ्या विरोधात फिर्याद हं, दिली त्यांच्याबद्दल मला सांगायचंय, हं, की माझ्याकडे आणखी एक हं, व्हिडिओ आहे ज्या ठिकाणी एपीआय माझ्या बाजूलाच आहेत आणि मी त्यांच्या अगदी हं, बाजूला असून पालकांना समजावण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न करत होते. सो असं असताना सुद्धा हं, एवढा मोठा गुन्हा दाखल हं. होतो. का तर आपण एका म्हणजे चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी वार्तांकन करतो. मग त्याचं म्हणजे बरोबर. हे म्हणायला लागेल, की माझ्या मते हे पोलीस प्रशासनाकडून चांगलं बक्षीस मिळालंय पत्रकारांना. हं, हं. पण पोलिसांकडनं सांगितलं होतं, की त्यांनी जमावबंदीचे आदेश दिले होते. तिथे जमू नका असं सांगितलं होतं आणि त्यानंतर हा सगळा मॉब आला आणि त्याच्यानंतर हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत. नेमकं काय सांगितलं होतं? कुठच्या प्रकारची नोटीस काढली होती? कारण तुम्ही जेव्हा असा उल्लेख केला, ज्यावेळेस याआधी म्हणजे हे हं. आंदोलन होणार त्याच्या आधी त्या पोलीस अधिकाऱ्यांनी तुम्हाला त्या पालकांना सांगितले, की आंदोलन करू नका किंवा असा मोर्चा काढू नका. करू नका. त्यावेळेस काही बोलणं झालं होतं? हं. अशा पद्धतीचे काही आदेश काढले होते का? तुम्हाला बदलापूरमध्ये खास करून अशी कुठली माहिती देण्यात आली होती का, की जमावबंदी आहे, आंदोलन करता येणार नाही किंवा परवानगी नाही, अशा पद्धतीचं काही झालं होतं का? डी सरांनी अर्थात सांगितलं होतं, की जमू नका आणि संबंधित जे काही ज्या महिला पुढे होत्या त्यांना सुद्धा त्यांनी हं, नोटीस दिली होती किंवा काही पुरुष मंडळी होती त्यांना सुद्धा हं, त्यांनी नोटीस दिली होती. परंतु हं, माझ्या मते त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले. तिकडे एखादी घटना हं, घडतेय, मॉब जमतो, तर वार्तांकन करण्यासाठी एक पत्रकार म्हणून आपण त्या ठिकाणी जातोच. सो आपल्यावरती हे गुन्हे हं, दाखल करणं कितपत योग्य आहे म्हणजे पत्रकारांवरती हा माझा एक साधा हं, प्रश्न आहे त्यांना. हं. पण तुम्ही जसं वर्णन केलत, की ज्या अधिकाऱ्यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे किंवा ज्यांची फिर्यादीत नाव आहे किंवा हं, तिथले डी असतील, एसीपी हं, असतील, हे स्वतः हं. तुमच्यासोबत होते. त्यांनी तुम्हाला मध्यस्थी करायला सुद्धा सातत्याने सांगितलं होतं. काय नेमका वाद झाला होता का हो, तिथे? हो. काही काही गोष्टी बिनसल्या होत्या का? नेमकं काय झालं तिथे मग? सर वाद काहीच झाला नव्हता. अर्थात नागरिकांचा आक्रोश हा त्या ठिकाणी होताच आणि मला एक सांगावं वाटेल, की सांगायला आवडेल खरं तर हे सगळं होत असताना वाद झाला नव्हता. परंतु रेल्वे स्थानकावरती सीपी, डीसीपी, एसीपी आणि हं, भाजपाचे अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी होते, ज्यांची तिथे हं, बैठक पार पडली आणि बैठकीमध्ये हं, काही अनेक पदाधिकारी होते, त्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. ॲक्चुअली मला तेव्हाच कळालं, की तुझं हं, नाव तिथे घेतलं गेलंय. सो आता हे कोणाच्या हं. प्रेशरने हे मला कळत नाहीये. पण अच्छा म्हणजे वाद त्यांचे आणि असं आपले म्हणजे असे काहीच ज्या बैठक झाली त्या बैठकीत तुमचं नाव घेतलं गेलं होतं. हां, त्या बैठकीमध्ये माझं नाव घेतलं गेलं आणि तिथे त्यांनी डायरी एक आणली होती. हं, लेडीज पोलीस होत्या आणि त्यांनी एक डायरी आणली होती. मग हं, तिथे नाव नमूद करण्यात आलं हं, त्या डायरीमध्ये. हं, हं, हं. कंटिन्यू सांगा तुम्ही पुढे काय घडलं होतं? आणि त्याच्यानंतर मग पोलिसांचं तिथे बघायला गेलं तर असं वाद काहीच नाही झाला. म्हणजे आमचा आणि म्हणजे त्यांना तर खूप जास्त सहकार्य केलं होतं. कारण की रोष एवढा होता पालकांचा आणि आम्ही लोकल लेव्हलला काम करत असल्यामुळे ना अ, नागरिकांशी हं, खूप कनेक्ट होतो. सो त्याच्यामुळे त्यांचं होतं की हं, तुम्ही समजवा आणि जर आम्ही समजवायला त्या ठिकाणी जातोय आणि असा सगळा हं, प्रकार गुन्हा दाखल केला जातो, तर एक आश्चर्य वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी एपीआय जाधव जे आहेत, जवळपास 4 हं, दिवसांपूर्वी म्हणजे नोटीस येण्याच्याच दुपारच्या सुमारास त्यांना मी हं, पोलिस स्थानकात मी बातमी संदर्भात गेली होती. माझी भेट सुद्धा झाली. म्हटलं, की हं, हा काय प्रकार आहे? म्हणजे गुन्हा कशाच्या स्वरूपात? तुमच्याकडे काही पुरावे असतील किंवा काय? जसं तुम्ही सुद्धा सुरुवातीला उल्लेख केला, हं, की सीसीटीव्हीच्या आधारे. तर मला आवडेल हं, मी जर तिथे एखादी दगड किंवा मी रोष जरी व्यक्त करताना दिसले ना आणि जर त्याने गुन्हा दाखल केला, तर हं, मी माझी चुकी एक्सेप्ट करेन. पण तिथे असं काहीच नाही. हं, माझ्याकडून अशी कोणतीच गोष्ट झालेली नाहीये किंवा पोलिसांच्याच बाजूने आम्ही या प्रकारे त्या ठिकाणी होतो आणि हं, एपीआय जाधवांचं हं, त्यावेळी असं म्हणणं होतं मला, की मी गुन्हा हं, दाखल केला नाही. माझ्यावरती प्रेशर होतं सीपी असं त्यांनी सांगितलं. हं, आता सीपी होतं का राजकीय नेत्यांचं होतं हे मला काही ठाऊक नाहीये. पण खंत हं, वाटतेय, की आज मानसिक त्रास होतोय, आपली अब्रू नुकसानी त्याच्यामध्ये होतीये. का? कारण की हं, दंगलीसारखा गुन्हा दाखल होतोय. मग अशा हं, घटनांना वाचा सुद्धा फोडायच्या नाहीत का? आणखी मला एक मुद्दा या ठिकाणी नमूद करावा वाटेल, की ज्या हं, या ठिकाणी तेव्हा पी-आय होत्या शुभदा शितोळे, त्या जेव्हापासून हं, बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात रुजू झाल्या होत्या, अ, हं,
आरोपींना पकडणं असू द्यात किंवा एखादी गुन्हा दाखल करणं असू द्यात किंवा एखादा आता इथे स्फोट पण झाला होता कंपन्यांमध्ये, तर त्या ठिकाणी हं, बऱ्याच त्यांच्या तक्रारी आमच्या कानावरती यायच्या आणि सारखी तक्रार म्हणजे हं, आपण किती डोळेझाकपणा करावा पोलीस प्रशासनानं पण. सारखी हं, ते कुठेतरी गुन्हा दाखल नको व्हावा या चिमुकल्यांच्या प्रकरणी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. वेगवेगळी कारणं दिली जात होती, की तुमची मुलगी सायकल चालवते का? मग आजोबांनी केला हं, असावा हा म्हणजे वेगवेगळीच उत्तरं दिली जात होती. त्याच्यामुळे एक ते कुठेतरी आपल्याला माहिती होतं, की आता हा गुन्हा दाखल करायला कुठेतरी मागे-पुढे हं, करतील किंवा एनसीवरच हं, भागवतील. त्याच्यामुळे हं, हा जो काही प्रकार होता तो आपण बातम्यांच्या माध्यमातून मी मांडला होता. असं झालं होतं. हं, हं, हं. तुम्हाला जेव्हा नोटीस आली हं. त्यावेळेस मग काय झालं? मग तुम्हाला हादरा बसला? कारण ज्या लोकांच्या सोबत तुम्ही होतात, ज्या अधिकाऱ्यांसोबत होतात, त्याच अधिकाऱ्यांच्या हं. नावाने किंवा त्यांच्याच फिर्यादीवरनं ही सगळी कंप्लेंट आली होती. तुम्ही जसं मगाशी सांगितलत, की ज्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला मध्यस्थी करायला सांगितले, आता तेच तुमच्या विरोधात गुन्हे दाखल करतायत आणि साधा-सुधा गुन्हा नाहीये, तर बरोबर. दंगलीचा गुन्हा दाखल करतायत. काय नेमकं दंगलीचा जेव्हा गुन्हा. नोटीस हातात पडली, हं. तर तुमची काय पहिली रिएक्शन होती? 3 दिवसांपूर्वी सर नोटीस हातात पडली माझ्या. हातात पण नाही पडली म्हणजे मला WhatsAppद्वारे पाठवली गेली. खरं तर त्यांनी घेऊन येणं त्यांनी अपेक्षित होतं. माझ्या ऑफिस कार्यालयाचा सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर किंवा पत्ता त्यांच्याकडे होता. किंवा घरी. तर ते काही घेऊन आले नाही. त्यांनी मला WhatsAppला जवळपास 10:00-10:30च्या सुमारास कॉल केला आणि सांगितलं, की तुम्हाला एक नोटीस पाठवतोय. भिवंडी गुन्हे शाखेकडून बोलतोय आणि तुम्हाला एक नोटीस पाठवतोय. बघा आणि उद्या तुम्ही तारीख दिली आहे 2 तारखेला चौकशीसाठी हजर व्हा. जेव्हा गुन्हा हं, दाखल झाला होता, एफ-आय-आर जेव्हा आली म्हणजे एफ-आय-आर जवळपास 7 ते 8 दिवसांपूर्वी आली होती. त्याच्यामध्ये माझं नाव होतं. 26वं नाव माझं होतं त्याच्यामध्ये. परंतु जेव्हा रिमांड रिपोर्ट जातो ना, त्याच्यामधून माझं नाव वगळण्यात आलं होतं. त्याच्यामुळे असं होतं, की ठीक आहे, हं, कुठेतरी आता थांबेल हे प्रकरण आपल्या बाबतीत तरी. त्याच्यामुळे हं, मग कुठे वकिलांशी वगैरे मग बोलणं परत पुन्हा एकदा थांबवलं. अ, जेव्हा नोटीस आली तेव्हा खूप मोठा धक्का होता माझ्यासाठी. कारण की एक हं, महिला म्हणून काम करणं आधीच बऱ्याच जबाबदाऱ्या म्हणजे बरंच प्रेशर वगैरे होतं आणि त्याच्यामध्ये आता पोलिसांकडून सुद्धा ही अपेक्षा तर बिलकुल नव्हती. पण पोलिसांकडून पण आता प्रेशर यायला सुरुवात झालेली. जेव्हा नोटीस आली तेव्हा मी पुन्हा नोटीस वाचली आणि त्यांना फोन केला. म्हटलं, "तुम्ही कशाच्या आधारे माझ्यावरती हा गुन्हा दाखल केलाय?" तर त्यांचं असं म्हणणं हं, होतं, हं, की "तुम्ही त्या ठिकाणी होतात वगैरे." म्हटलं, "तुमच्याकडे पुरावे काय आहेत ते मला तुम्ही दाखवा. एवढा मोठा जर गुन्हा दंगलीचा दाखल करताय तर." मग मी जरा 2-3 क्रॉस क्वेश्चन केले, की माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत. म्हटलं एसीपी सर सहकार्य करतायत असं स्वतः उल्लेख करतायत आणि तुम्ही एकीकडे दुसरीकडे तुम्ही लोकं गुन्हे दाखल करतायत. प्रकार काय म्हटला हा? तर मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, की "नाही, नाही, हे आम्ही नाही दिलंय. हे बदलापूर पूर्व पोलिसांकडून आम्हाला जी नावं आली आहेत ना, तर त्यांनी जी नावं दिली तर आम्ही चौकशीला बोलवतोय." आता त्या नोटीसमध्ये क्लिअर लिहिलं होतं, की चौकशीला हजर राहा, नाही तर मग अटक केली जाईल. पण अटक कोणत्या बेसवरती? म्हणजे काहीतरी पुरावे पाहिजे. आता ज्या महिलांवरती दाखल केले होते, त्या स्वतः हं, आंदोलनकर्त्या म्हणून त्या ठिकाणी होत्या. त्यांच्यावर करणं ठीक आहे, थोडं पोलीस प्रशासन मग चौकशी वगैरे त्या गोष्टी ठीक आहे. पण आपण वार्तांकन करण्यासाठी जातोय ना. तर ही तर हं. अपेक्षा नव्हती. मग थोडा धक्का बसलाच. मग वकिलांशी वगैरे बोलणं केलं त्याच्यानंतर. पण ह्या संदर्भातले असं झालं. तुमच्यासोबत कुठले आणखी कोणी पत्रकार होते का तिथे? त्यांना काही अनुभव आलाय का? त्यांना सुद्धा अशाच पद्धतीचं काही त्यांच्यावर पण काही गुन्हे दाखल झालेत किंवा त्यांना काही नोटीस पाठवलेली आहे, त्यांच्यासोबत काही घडलंय का? नक्कीच आपले टीव्ही 9चे पत्रकार आहेत अमित जाधव म्हणून. हं, त्यांच्यावरती सुद्धा हा त्यांच्यावरती तर लोहमार्ग पोलिसांनी केलेला आहे. सारखं हं, ते वार्तांकन करत होते आणि त्यांना सीसीटीव्हीमध्ये पाहिलं आणि मग त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केलाय. माझं हं, म्हणजे मला असं पर्सनली वाटतं, की काहीतरी रोष काढण्याचा प्रयत्न माझ्यावरचा आहे. कारण की मी तिथे एकटी हं, वार्तांकन करत नव्हते. प्रत्येक हं, मीडिया त्या ठिकाणी होता. प्रत्येक स्थानिक हं, लोकल लेव्हलचे असू द्यात किंवा प्रत्येक नॅशनल लेव्हलचे सगळे त्या ठिकाणी होते. मग टार्गेट मलाच हं, का केलं गेलं? असा म्हणजे सर्वात पहिला आवाज उठवला म्हणून हे टार्गेट केलं गेलं का? असाच हा प्रश्न पडलाय मला. हं. निश्चित. पण आता तुम्हाला ती कायदेशीर नोटीस आलेली आहे. अर्थात 2 तारखेला तुम्हाला हजर राहायला सांगितलं होतं. तुम्ही हजर राहिलात का त्यांच्यासमोर आणि काही चौकशी झाली आहे का? किंवा तुमची पुढची आता भूमिका काय आहे? नाही, मी चौकशीला हजर राहिली नाही. मी वकिलांसोबत बोलले. अँटिसिपेटरीसाठी मी अर्ज केला 2 दिवसांपूर्वी. तर आज त्याच्याबद्दल सुनावणी होणार आहे जवळपास 3 ते 4 वाजता. हजर यासाठी नाही राहिले कारण की त्यांनी क्लिअर लिहिलं होतं की अटक केली जाईल. जर ते काही लोकांच्या दबावाने एफ-आय-आर दाखल करू शकतात, तर का नाही अटक करू शकणार? आणि मग परत आपण तो मानसिक त्रास. अगोदरच आपली एवढी म्हणजे अब्रू नुकसानी झालेली आहे, असं मला वाटतं. कारण की हं, प्रत्येक ठिकाणी दंगलीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि मग आपण तोडफोड केलेली आहे. पोलिसांवरती आम्ही दगडफेक केलेली आहे. असं सगळं त्या ठिकाणी हं, सांगण्यात आलं होतं. त्याच्यामुळे मग
ते आता कायदेशीर आपण जे काही करतोय आणि मी आज जर बेल मिळाली तर मी यापुढे हायकोर्टात सुद्धा त्या एफ-आय-आर ला आव्हान करणार आहे. निश्चित. अगदी शेवटचा प्रश्न. असं म्हटलं गेलं होतं, अनेक स्टोरीज सुद्धा हं, आल्यात, की ज्या महिला कोणी त्या आंदोलनात सहभागी झाल्या किंवा तिथे होत्या, हं, त्यांचा रोष व्यक्त करण्यासाठी त्या उतरल्या रस्त्यावर. तर अशा सगळ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल हं. झालेत. काही महिलांनी अनुभव सुद्धा सांगितले, की भाजी घ्यायला गेलेले असताना तिथनं अटक केली बरोबर. गेली आहे किंवा तिथनं बोलवण्यात आलंय, की मला हे केलं. तर नेमकं तुम्ही जेव्हा हे सगळं कव्हर करत होतात, ग्राउंडवर तिथे बघत होतात परिस्थिती, तुम्हाला ती जवळून हो. अनुभव होता. काय लोकांचा रोष काय होता? हं, लोकांच्या मनात चीड होती. लोकं काय त्याच्यावर व्यक्त होत होती. हं, लोकांनी उत्स्फूर्तपणे हे सगळं बंद केलं होतं, आंदोलन केलं होतं. अनेक आरोप सुद्धा आले, की हं. राजकीय पक्षाची लोकं होती याच्यामध्ये. काय नेमकं सत्य काय होतं? ग्राउंडवर तुम्हाला काय दिसलं होतं? पहिली गोष्ट राजकीय पक्षातली लोकं एवढ्या म्हणजे नव्हतीच असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की आम्ही स्वतः तिथे होतो वार्तांकन करायला, तर सर्वसामान्य नागरिक होती. अशा सुद्धा अफवा पसरवल्या की हं, बाहेरून लोकं आले होते. तर माझ्या तरी मते ना, आता जेवढे गुन्हे दाखल होतात ते सगळे बदलापूरकरच आहेत. तो बदलापूरकर हं, मोठ्या प्रमाणात होते. असतील काही प्रमाणात बाहेरची आणि प्रत्येक जण त्या 2 चिमुकलींच्या जागेवरती ना, स्वतःची मुलगी, स्वतःची बहीण असं पाहत होतं. त्याच्यामुळे तो रोष येत होता. आणि होतं काय सर, की ज्या दिवशी हे प्रकरण झालं, त्याने पहिल्या मुलीला टार्गेट केलं. त्याच्यानंतर काही दिवसांनी दुसऱ्या मुलीला टार्गेट केलं. सीसीटीव्ही व्हिडिओ हं, गायब होतात. असं सुद्धा या ठिकाणी पसरवण्यात आलं, की काही प्रसारक मंडळातल्या लोकांनी सीसीटीव्ही गायब केला. आता ते तथ्य आपल्याला माहिती नाही. पोलीस प्रशासनाच्या तपासाचा भाग येतो. तर हे हं, सगळं माहिती असताना, लोकांपर्यंत पोहोचत असताना लोकं कसे शांत बसणार आहेत? कारण की ती हं, शाळा अशी आहे, की हजारो विद्यार्थी म्हणजे खूप जुनी शाळा आहे आणि हजारो विद्यार्थी आज त्या ठिकाणी शिक्षण घेतायत आणि एक तक्रार नाहीये त्या शाळेची, बऱ्याच तक्रारी आहेत. म्हणजे शिकवण्यापासून ते बरेच प्रकार आहेत. हं, तर त्यानंतर सुद्धा जर हा प्रकार घडला त्याच्यामुळे ज्या चिमुकल्या होत्या, ज्या 4 वर्षाच्या आणि एक 3 वर्ष 10 महिन्याची जी चिमुकली होती, तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा जो काही आक्रोश आहे जनतेचा, तो त्या ठिकाणी होता. कोणतंही पॉलिटिकल किंवा स्टंटबाजी किंवा असं काहीच म्हणजे मी जरी तिथे होते ना, मला तरी असं बिलकुल वाटलं नाही, की असे पॉलिटिकल स्टंटबाजी. प्रत्येक जण स्वतःची मुलगी म्हणून तिथे आलं होतं आणि तो लढा माझ्या हं, मते आज त्या लढ्याला यश आलं असं म्हणायला हरकत नाही. कारण की चौकशी खूप हं, चांगली सुरू आहे, तपास खूप चांगला सुरू आहे आणि सुनावण्या हं. सुद्धा खूप चांगल्या सुरू आहेत. हं. आम्हाला अगदी थोडक्यात तुमच्याबद्दलची माहिती जाणून घ्यायची. तुम्ही कुठे-कुठे काम केलेलं आहे? कुठल्या वृत्तपत्रांमध्ये किती वर्ष तुम्ही पत्रकार क्षेत्रामध्ये आहात आणि कशा पद्धतीचं हं, काम तुम्ही आत्तापर्यंत केलेलं आहे? हं. सुरुवातीला माझ्या सगळ्यात पहिली सुरुवात सकाळमधून झाली. सकाळ इंबजला मी होती. सो तिथून सुरुवात झालेली. त्याच्यानंतर मग कोरोनाचा काळ आला. त्याच्यामुळे ते सोडावं लागलं कारण की ट्रॅव्हलिंग अर्थात बंद होती. त्याच्यानंतर मग मी जॉइन झाली आपले बदलापूर म्हणून वेब पोर्टल इकडचं लोकल चॅनल आहे. वेब पोर्टल सुद्धा आहे. सो तिथे हं, जॉइन झाले. जवळपास 1,00,000 फॉलोवर्स आहेत त्याचे 1,04,000 वगैरे. तर जवळपास 2.5 महिन्यांपूर्वी मग मी ते सोडलं आणि स्वतःचं सुरू केलंय न्यूज टेक मराठी म्हणून. आणि आता त्याचंच सुरुवात आहे. म्हणजे जवळपास मला 5-6 वर्ष झाली. कारण की त्याच्या अगोदर सुद्धा शहापूरसारखं लोकहिंद वगैरे चॅनल होतं. तिथे मी काम केलेलं आहे. सकाळला बऱ्यापैकी काम केलेलं आहे. माझं साम्राज्य म्हणून हं. होतं नवी मुंबईला आहे. तिथे सुद्धा काम केलेलं आहे. हा सगळा आहे प्रवास आणि आता माझं सुद्धा लॉचं बरं. शिक्षण सुरू आहे सेकंड इयरला. अच्छा. निश्चित. आपण बघितलं तर मोहिनी जाधव ज्या सकाळच्या पत्रकार आहेत, त्यांच्यावर हं, सुद्धा हं, अर्वाच्य भाषेमध्ये त्यांना म्हटलं गेलं होतं. तिथले जे लोकल पॉलिटिशियन्स हं, आहेत, त्यांनी त्यांना अपशब्द वापरले हं, होते. त्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना सुद्धा वार्तांकन हं, करण्यापासून रोखलं होतं. एक महिला पत्रकार म्हणून जेव्हा हं. अशा घटना घडतात किंवा तुम्ही फील्डवर काम करता, कशा पद्धतीचे तुम्हाला अनुभव येतात? किती अवघड आहे महिला पत्रकार म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करणं, रस्त्यावर जाणं, अशा घटनांच्या वेळेस तिथे हं. वार्तांकन करणं, किती अवघड झालेलं आहे? होतं काय, की बदलापूर थोडं आपण म्हणतो, की ग्रामीण भागाकडे वळतो. विकसित होत चाललंय शहर, पण थोडं ग्रामीण भाग आणि अनेक समाजातील बांधव या ठिकाणी एकत्र राहतात. त्यामुळे कोणाविरोधात आवाज उठवणं म्हणजे आपल्याला त्रास होणार हे डोक्यात ठेवूनच मग वार्तांकन करणं किंवा आपली पत्रकारिता करणं, हे एक मनामध्ये ठेवलेलं आहे. आता ज्यावेळी या शाळेचा विषय आला, मला माहिती होतं, की शाळा प्रसारक मंडळावरती अनेक भाजपाचे नेते आहेत किंवा आपल्याला त्रास होऊ शकतो या गोष्टीचा. तर खूप आव्हानात्मक जातं कारण की मग त्यांचे नंतर कॉल्स येतात, की मग बातम्या डिलीट करा. तुम्ही अशा प्रकारच्या कशा पद्धतीने बातम्या केल्या जाऊ शकतात. असं सगळं सुरू असतं आणि महिला असल्या कारणाने आणि माझा पर्सनल अनुभव कारण की मी इथे राहत नसल्यामुळे, मी कल्याणला राहत असल्यामुळे थोडीशी ती भीती आहेच. एवढंच नाही तर आणखी एक अनुभव सांगायला आवडेल. जानेवारी महिन्यामध्ये तर मला धमकीचं लेटर सुद्धा आलं होतं. आता ते निनावी लेटर होतं.
जीवे मारण्याची धमकी होती. आणि काही या ठिकाणी बदलापूरचे काही ग्रुप आहेत, त्यांच्या माध्यमात त्यांचं नाव टाकण्यात आलं होतं. आणि आता हा प्रकार, हा पोस्टाने पाठवलेले पत्र नगरसेवकांना, म्हणजे पुन्हा एकदा तेच की अब्रू नुकसानी करावी, हाच एक त्यावेळी हेतू होता. सो हे सगळे प्रकार इथे सुरू असतात. हा जानेवारीतलाच प्रकार आहे आणि जवळपास 5 नगरसेवकांचं पत्र आहे ते गेलं होतं. खूप असे अनुभव घेतायत वार्तांकन करताना. निश्चित. तर खरं तर तुम्ही या सगळ्या गोष्टींवर सविस्तर आम्हाला सगळी माहिती दिली आहे. नेमकं त्या दिवशी शाळेमध्ये काय घडलं होतं, कशा पद्धतीने पालक जमा झाले होते आणि त्या वेळेस काय नेमकं परिस्थिती होती, हे सगळं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात आता तुम्ही कोर्टात गेलेले आहेत आणि तुमच्या संदर्भात जो गुन्हा दाखल झालाय त्याच्यावर तुम्ही न्याय मागतायत. बघूयात हं. या कोर्टामध्ये काय होतं आणि याच्या पुढे सुनावणीमध्ये काय गोष्टी घडतायत. या बदलापूरच्या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही आता वेळ दिलात आणि आमच्याशी ह्या संदर्भातली सगळी माहिती दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर निश्चितच पुढच्या काळामध्ये बदलापूर प्रकरणामध्ये आता नेमकं कुठली कारवाई होते, एस-आय-टी स्थापन झाली आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय समोर येतं, आणखी कोणावर गुन्हे दाखल होतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं, हा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या संदर्भात काय वाटतं आणि एकंदरच या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.